शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार. दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार. निकाल लागण्याच्या आदल्या रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरही वर्षा निवासस्थानी होते उपस्थित. 2 वेळा नार्वेकर आरोपीला भेटले. उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा आरोपी असा उल्लेख. न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ज्यांच्याकडे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्यांच्याकडेच जात असेल तर संशयास्पद आणि चिंता निर्माण करणारी गोष्ट. नार्वेकर शिंदेंच्या भेटीवर शरद पवारांचं भाष्य. मला अनेक लोक येऊन भेटतात, मी कोणाला भेटायचं नाही का? नार्वेकरांचा विरोधकांना सवाल. तर निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी हे आरोप होत असल्याची राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. 1.5 वर्षांपासून आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा. उद्धव ठाकरेंचं आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांवर टीकास्त्र. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर. न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, निकालाची काय अपेक्षा ठेवायची? या उद्धव ठाकरेंच्या विधानावर शिंदे गटाचा आक्षेप. आरोपी हा शब्द वापरणं संसदीय कार्यप्रणालीमध्ये योग्य वाटत नाही. शंभूराज देसाईंचं विधान. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व. बहुमत आमच्याकडे, धनुष्यबाण शिवसेना आमच्याकडे, त्यामुळे मेरिटप्रमाणे निकाल लागणार अशी आम्हाला अपेक्षा. आमदार अपात्रता प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिर राहील. फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. कायदेशीर निर्णय अध्यक्ष घेतील. अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल असंही विधान. भाजपचे नेते म्हणून नार्वेकर निकाल देत असतील तर निकाल आत्ताच लागला असं समजायला हरकत नाही. राऊतांचा नार्वेकरांना टोला. तर न्यायाधीश म्हणून निकाल देत असतील तर तो घटनेला धरून असेल. संजय राऊतांची प्रतिक्रिया. संविधानाप्रमाणे चालल्यास 40 गद्दार बाद होतील. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा. नार्वेकरांनी निकाल देताना संविधानाशी इमान राखावा. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. आमदार अपात्रतेचा निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आमची अपेक्षाच नाही. विधानसभा अध्यक्षांनी 3 वेळा रंग बदललेला आहे. आजच्या निकालावर खासदार अरविंद सावंतांची राहुल नार्वेकरांवर टीका. ठाकरे गटाचा बेसिकमध्ये गोंधळ, म्हणून त्यांना पराभवाची भीती. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची ठाकरे गटावर टीका. आमची बाजू आम्ही भक्कम मांडली आहे, त्यामुळे विजय आमचाच होईल. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची आमदार अपात्रतेच्या निकालावर प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंकडे 7-8 आणि शिंदेंकडे 45 आमदार आहेत. उद्धव ठाकरेंची न्यायालयीन बाजू भक्कम नसल्यानं त्यांना धाकधूक. भाजप नेते गिरीश महाजन यांची क्रिया. विरोधात निर्णय आला तर न्यायालय बदनाम अशी ठाकरे गटाची भूमिका. भाजप आमदार प्रसाद लाड यांची ठाकरे गटावर टीका. उद्धव ठाकरे धीर सोडतात, न्यायालयीन गोष्टीमध्ये त्यांनी थोडा संयम राखावा. प्रसाद लाड यांचा सल्ला. आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास. आमदार अपात्रतेचा निकाल आमच्या बाजूने लागेल. शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची ईडी चौकशी 14 तासानंतर रात्री 11:15 वाजता संपली. ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं असल्याचं रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया. 17 जानेवारीला वायकरांची पुन्हा ईडी चौकशी होणार. जुलमी राजवटीचा अंत जनताच करेल. रवींद्र वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कर नाही त्याला डर कशाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वायकरांवरील ईडी कारवाईवरून प्रतिक्रिया. चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल. राजकीय आक्षेपाटी कुठलीही कारवाई नाही, शिंदेंनी केलं स्पष्ट. दिल्लीमधलं सरकार बदलत नाही तोवर धाड सत्र सुरूच राहणार. रवींद्र वायकरांवरच्या ईडीच्या धाडीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. रवींद्र वायकरांवर जाणीवपूर्वक दबाव तंत्र. रवींद्र वायकरांच्या घरावरील ईडीच्या धाडीवरून खासदार अरविंद सावंतांचा आरोप. भूखंड घोटाळा प्रकरण आजचं नाहीये, 4 ते 5 वर्ष जुनं आहे. अरविंद सावंतांच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. दिल्लीमध्ये झालेल्या कालच्या बैठकीमध्ये मवियाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. मवियामध्ये केवळ 2-3 जागांबाबत अद्याप एकमत नाही. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. थोड्याच दिवसामध्ये मवियाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर येईल. मवियाच्या जागावाटपामध्ये कोणताही वाद नाही. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. मवियातील जागावाटप लवकरच जाहीर केलं जाईल. आम्ही मविया म्हणून एकत्र लढत आहोत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीमध्ये सामील होणार. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती. आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत सर्वांचं एकमत. बैठकीमध्ये वंचितबाबत सविस्तर चर्चा. दिल्लीमधल्या बैठकीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकर सोबत हवेत, आम्ही बैठकीमध्ये सांगितलं. इंडिया आघाडीच्या महत्वाची बैठक संपल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. राजेश टोपेंच्या मनामध्ये जे चालतंय ते त्यांनी आमच्या गळी उतरवलं. अजित पवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या आमदारांमध्ये घालमेल नाही.
खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. ज्यांना एक खातं सांभाळता आलं नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलंय. आमदार आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. मंत्र्यांना वायब्रंट गुजरातसाठी वेळ आहे पण राज्यासाठी नाही, आदित्य ठाकरेंची टीका. महाराष्ट्रामध्ये येणारा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? आपल्या राज्यामध्ये येणारे प्रकल्प धमकावून बाहेर नेले जात आहेत. फॉक्सकॉनचा दाखला देत आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. नेहमी तेच बोलून काही हाती लागत नाही, यावेळेला वाट बघणार. मंत्रिपदाच्या प्रश्नावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया. महेश जाधव हा खंडणी मागायचा, अनेकदा समजावून सुद्धा तो ऐकत नव्हता. मनसे नेते संदीप देशपांडे यांचाही जाधववर आरोप. कामगारांची बाजू लावून धरल्यामुळे अमित ठाकरेंकडून मारहाण. नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी महेश जाधवांचा गंभीर आरोप. मनसेतील 2 गटातील राड्यानंतर मराठी कामगार सेनेचे महेश जाधव यांना मनसेला कायमचा रामराम. फेसबुक पोस्ट करत मनसेतून बाहेर पडल्याचं जाहीर. मराठी कामगार संघटनेची मनसेतून हकालपट्टी. अमित ठाकरेंनी मारहाण केल्याचा महेश जाधव यांचा आरोप. आरोपानंतर मराठी कामगार सेनेचे मनसेतून हकालपट्टी. नवी मुंबईमध्ये महेश जाधव दाखल असलेल्या खारघरमधल्या मेडिकवर उघडाल्याबाहेर मनसे समर्थक आणि महेश जाधव समर्थक आमने सामने. मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पटत नव्हते म्हणूनच भाजपमध्ये आलो. राष्ट्रवादीबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे 1985 ते 2023 पर्यंतचं ऑडिट करावं. जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुखांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. मंदिर समिती बरखास्त करण्याचीही मागणी. पुण्यामध्ये आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सकाळी 9 वाजता बैठक. शरद पवार बैठकीला उपस्थित राहणार. अजित पवारांनंतर पार्थ पवारही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय. पार्थ पवारांच्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये भेटीगाठी वाढल्या. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांची पार्थ पवारांनी घेतली भेट. पंतप्रधान मोदी 12 जानेवारीला काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला येण्याची शक्यता. केंद्रीय पथक आणि गिरीश महाजनांकडून काळाराम मंदिरामध्ये पाहणी. 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींचा नाशिक दौरा. बीडचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगतापांचा ठाकरे गटाला रामराम. अनिल जगतापांचा कार्यकर्त्यांसोबत वर्षा निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री शिंदेंचा उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नाशिकमध्ये ठाकरे गटासह शरद पवार गटाला धक्का. दोन्ही गटातील अनेक सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. रश्मी शुक्लांनी पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक. सकारात्मक दृष्टीनं चार्ज घेतेय. चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा. रश्मी शुक्लांची प्रतिक्रिया. राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून नागरिकांसाठी अभय योजनेची सुरुवात. कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या विविध प्रकारच्या दस्तांसाठी सवलत मिळणार. योजनेचा पहिला टप्पा 31 जानेवारीपर्यंत असणार. मंत्रालयामध्ये लिपिक पदावर रुजू होण्यास 197 उमेदवारांचा नकार. मुंबईतील महागडी निवासी व्यवस्था, जिकिरीचा प्रवास या कारणांमुळे उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी येत नसल्याचं निष्पन्न. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या निविदा प्रक्रियेवरील मुंबई हायकोर्टानं घातलेली स्थगिती 16 जानेवारीपर्यंत कायम. महापालिकेकडून बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्यानंतर सुनावणी आठवडाभर तहकूब. मुंबईतील काळा घोडा महोत्सवाला मुंबई हायकोर्टाची परवानगी. 20 ते 28 जानेवारीपर्यंत काळा घोडा महोत्सवाचं आयोजन. क्रॉस मैदानावर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स न लावण्याच्या अटीवर हायकोर्टाकडून परवानगी. मुंबईकरांना भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती पाहण्याची सुवर्णसंधी. 12 ते 14 जानेवारी दरम्यान मरीन ड्राईव्ह इथे हवाई कसरतींचं आयोजन. दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये होणार हवाई कसरती. देश पातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा उद्या निकाल. नवी मुंबई महापालिकेचा प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न. गेल्या वर्षी नवी मुंबई शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मिळाला होता 3रा क्रमांक. रिझर्व्ह बँकेकडून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला म्हणजेच पीएफसीला गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये वित्त कंपनी स्थापन करण्यास मान्यता. पीएफसीला निधी उभारणीसाठी जागतिक मंच खुला होणं अपेक्षित. पश्चिम रेल्वे भरतीमधील पेपर फुटी प्रकरण. सीबीआयचे मुंबईसह सुरत, अमरेली, नवसारी, बक्सरसह 12 ठिकाणी छापे. सीबीआयनं मारलेल्या छाप्यामध्ये महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स पुरावे जप्त. राज्यामधील शिक्षण संस्थांचा 10वी आणि 12वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न अशा विविध मागण्यांची पूर्तता न झाल्यानं शिक्षण संस्थांचा सरकारला इशारा. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल. नीटची परीक्षा 7 जुलैला होणार. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं जाहीर केलं नवं वेळापत्रक.
सी अभ्यासक्रमाच्या अंतिम इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर. सीएच्या अंतिम परीक्षेमध्ये जयपूरचा मधुर जैन देशामध्ये पहिला, तर इंटरमिजिएट परीक्षेमध्ये जय देवांग जिमुलिया देशामध्ये पहिला. रायगडमधल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर डागडुजीसह पर्यटन विकासाची कामं करण्यात येणार. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. महामार्गावर अतिवेगानं धावणाऱ्या वाहनांना लागणार ब्रेक. परिवहन विभागाकडून राज्यभरात 187 स्पीड गन इंटरसेप्टर व्हेकल तैनात करण्याचा निर्णय. राज्यात मंगळवारी 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यामधील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 891 वर पोहोचली. ठाणे पालिका हद्दीमधील मुंब्रा आणि दिवा शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत पाणीपुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आणि अधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यासाठी निर्णय. ठाण्यामध्ये रात्री उशिरा अवकाळी पावसानं लावली हजेरी. अचानक आलेल्या पावसानं वाहनांची गती मंदावली. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा. नवी मुंबईमध्येही अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जुईनगर, सानपाडा, वाशी परिसरात पाऊस. रायगडच्या पोलादपूरमध्ये अवकाळी पावसाचा आंबा काजू बागायतदारांना मोठा फटका. पोलादपूर शहराला 2 तास अवकाळी पावसानं झोडपलं. जळगावात आदिवासी कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाला शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणेंनी दिली भेट. आंदोलकांच्या मागण्यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचं लता सोनवणे यांचं आश्वासन. जळगावमधल्या पिंपराळा ते सावरखेडा रस्त्याच्या दुरुस्तीला महापालिकेकडून सुरुवात. TV9 मराठीच्या वृत्ताची महापालिकेने घेतली दखल. मला अजून महिनाभर शिव्या खायच्या आहेत आणि मी खाणार. लोकांना त्रास होत असेल तर लोक शिव्या देणारच. जळगावच्या धरणगावातील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. धुळ्यात शिवभोजन योजनेचं तब्बल 1.5 कोटींचं अनुदान राज्य शासनाकडून न मिळाल्यामुळे केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ. सरकारनं लवकरात लवकर थकीत अनुदान देण्याची केंद्र चालकांची मागणी. धुळ्यामधल्या निमडाळे गावात भूमीची दुरवस्था. मागील अनेक दिवसांपासून स्मशानभूमीचे ओटे नादुरुस्त. अनेक ठिकाणी शेडचीही पडझड. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. धुळे जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे पालेभाज्यांच्या लागवडीमध्ये घट. लागवड कमी झाल्यानं बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक घटली. नंदुरबारमधल्या खांडबारामध्ये गोडाऊनमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेल्या किराणा मालावर कारवाई. नवापूरच्या तहसीलदार अंजली शर्मांच्या नेतृत्वात कारवाई. खाद्यपदार्थांची नोंद नसल्यानं चौकशी होणार. नंदुरबारमध्ये मजुरांच्या टंचाईमुळे ड्रोनद्वारे कमी खर्चाद्वारे पिकांवर फवारणी होणार. शासनाकडून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध होणार. बारामती तालुक्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण. द्राक्ष उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतातूर. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव घसरले. लासलगाव बाजार समितीमध्ये 550 कोटींचं तर कांदा उत्पादकांचं 1200 ते 1500 कोटींचं नुकसान. बाजार समित्यांमध्ये 1.5 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक. धुळे जिल्ह्यामधल्या 905 रेशन दुकान बंद. स्वस्त धान्य दुकानांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल. रेशन दुकान लवकरात लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी.